कंटेनर दुचाकी अपघातामध्ये ससेवाडी फाट्यावर शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. सदर घटना आज रविवार दिनांक 5 जानेवारी रोजी सकाळी 8 वाजता घडली आहे. धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गालगत असणाऱ्या ससेवाडी फाट्यावर आज रविवारी सकाळी 8 वाजण्याच्या दरम्यान कंटेनर दुचाकी अपघातात दूध विकून वापस जाणाऱ्या शेतकऱ्याचा दुर्दैवाने झालेल्या भीषण अपघातात मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या झालेल्या भीषण अपघातात मधुकर भानुदास सावंत या शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्या दुचाकीचा कंटेनरच्या खाली जाऊन चुरडा झाला आहे. सदरील मयत हे ससेवाडी येथील रहिवासी असून ते मांजरसुंबा येथे दूध विकण्यासाठी गेले होते. दूध विकून परत ससेवाडी फाट्यावर आले असता दुचाकी क्रमांक MH23M6066 त्यांची ही दुचाकी व MH14LR8766 या क्रमांकाचा कंटेनर यांच्यामध्ये समोरासमोर जोराची धडक झाली. या झालेल्या भीषण अपघातात शेतकऱ्याचा दुर्दैवाने मृत्यू झाला. घटनास्थळी तात्काळ नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी आक्रमक झालेल्या मयताच्या नातेवाईकांनी कंटेनरवर दगडफेक केली. यावेळी घटनास्थळी पोलीस दाखल झाले होते व संबंधित चालकाला नेकनूर पोलिसांनी ताब्यात घेतले. यावेळी तात्काळ संबंधित चालकावर गुन्हा दाखल करा, तोपर्यंत प्रेत ताब्यात घेणार नाही, असा आक्रमक पवित्रा मयताच्या नातेवाईकांनी घेतला होता. यावेळी त्या ठिकाणी तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती.